आपण टीका उरलेली सोडून घेऊ, तुम्हाला विषय कळला. आता आपण एकदम याच्यावर जाऊया, श्लोक 8 वर जाऊया. म्हटले श्लोक हे तत्वज्ञानाचे सुरू एक कधीतरी असतो आता आता विषय महत्वाचा वेगळा आणि विषय हा वेगळा. आदितः वर्णाधिकारः. चरक इंद्रियस्थान अध्याय पहिला श्लोक क्रमांक 8 इंद्रियस्थान पान क्रमांक 355. तत्रादिता एव वर्णाधिकारः तद्यथा कृष्णः श्यामः श्याम अवदातः अवदातश्च इति प्रकृतिवर्णाः शरीरस्य हे 4 वर्ण प्रकृती वर्ण. त्यातला कृष्ण, श्याम, श्याम अवदात. आता अवदात शब्दाची टीका बघा. अवदात असतो गौरा, अवदात म्हणजे गोरा. आता काळा आणि गोरा हे संमिश्रण म्हणजे जो काळाही नाही आणि अति गोराही नाही त्याचं मिश्रण, आणि त्यातला थोडासा डार्कनेस असेल तो श्याम. कृष्ण, श्याम, अवदात, श्याम अवदात आणि अवदात असते असे 4 प्राकृत वर्ण आहेत. आता यात आणखी कॉम्बिनेशन होऊन थोडेफार देशमानाने वेगवेगळे होतील. आता वेस्टर्नमधले अतिगौर असतात ती प्रकृती, आपल्याकडले काही अति काळे असतात जेट ब्लॅक प्रकृती, ती विकृती राहील. किंवा ज्या शब्दाने ते वर्णांसह गृहीत धरायचे. भवनसेव पुढे यांश परानुपेक्षमाण अपरान अनुपेक्षमाण उपेक्षमाणो विद्यात् अनुगतो अन्यथा वा अपि निर्देशमाना तज्ञ. आता तिची टीका इथून वाचा. अनुक्त प्रकृती वर्ण अभिषेक म्हणून शब्द अनुक्त प्रकृती वर्णाची देशार्थम आह यांश्च इत्यादि उपेत्य ईक्षमाण इति उपेक्षमाणः अनुगत इति सादृश्यता म्हणजे सादृश्यता. अनेन च श्याम इत्यादि वर्णशब्देन निर्दिशमानान् विद्यात् इति योजना. श्याम शब्दाने श्याम आणि अवघड शब्दांचा उपयोग करून अनुकतः म्हणजे सामित्य कशाची आहे त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे वर्ण प्राकृत वर्ण आहेत ती सांगा. प्राकृत वर्ण सांगा तुम्ही असे वेगवेगळे होतील. दुर्वा, काही दुर्वाप्रमाणे श्याम आहे, दुर्वादरस श्याम म्हटलं आहे रामाला. दुर्वादरस श्याम म्हणजे काय? गणपतीला सूर्यकोटी समप्रभ म्हटलं आहे. सूर्यकोटी या कोटी शब्दाचा अर्थ वर्ण आहे. सूर्याचा जो प्रभातकाळचा वर्ण आहे त्याला सूर्यकोटी म्हणतात. सूर्यकोटी समर्थ होईल की प्रभा सूर्यकोटीसारखी आहे असे वेगवेगळे अनुकतः तुम्ही वर्णन करायचे. कमलादरासारखी कमलाच्या दरासारखी नखं आहे बरोबर. असे अनुकतः तुम्ही देखील वर्णन वेगवेगळे करू शकता. अनुक्त वर्णांचं ते प्राकृत आहे. यातले सगळे गुण काही रक्तवर्ण असतात, तांबूस असतात. आता तुम्ही काही हे पाहिलं तुम्ही तांबूस वर्ण गोरे असतात अनुकूल. मग ते तांबूस पण कसं आहे ते ताम्रवर्णीय आहे, कमळाच्या पानासारखं आहे, पाठीसारखं आहे, असं अनुकता करायचं. आता हे झालं प्राकृत. आता विकृत वर्ण सांगतात कुठले? नील शाव ताम्र हरित शुक्लाश्च वर्णाः शरीरस्य वैकारिका. हे वैकारिक वर्ण नाही. नील, शाव, ताम्र. आता नीळ शावाचा अर्थ निळ आणि काळा एकत्र असा. नील शाव, ताम्र एकदम लाल म्हणजे ताम्र. हरित, शुक्लाश्च
वर्णाः शरीरस्य वैकारिकाः. आता शुक्लवर्ण वैकारिक आहे म्हणताना शरीराचे जे अवयव शुक्ल आहेत ते शुक्लच राहणार आहे. पण जे शुक्ल नाहीत तिथे वैकारिक केवळ निर्माण उत्पन्न होणार. त्वचा एकदम पांढरी फट्ट पडली आहे, नख एकदम पांढरे झाले विकृती. तेव्हा यांश्च अपरान उपेक्षमाणा विद्या स्वाद न असे आणखी काही तुम्हाला विकृत वर्ण मिळतील. आणि 4 सांगितले ते अनुगतः यांच्या एकत्रीकरण करून प्रकृती विकृती वर्णा हा भवंती ते होत त्यांचं गणना तुम्ही करावी. जे मूळ प्रकृत आहेत ते विकृत झाले आहेत, त्याला प्रकृती विकृती म्हणतात. प्रकृतीची विकृती असाच अर्थ आहे. असे वर्ण तुम्ही वेगवेगळे कल्पना करा. आता यात आणखी वर्ण पुढच्या पाहता, पुढचा श्लोक 9. आता हे वर्ण परिवर्तन जे होतं ते वेगवेगळ्या पद्धतीने होतं. त्या पद्धती सांगतात. अर्थात हे वर्णन सगळं कुठे घ्यायचं आहे? अरिष्टामध्ये सुद्धा घेताना वित्तमांस, वित्तशोणित, क्षीणबल, दीर्घकाळ आजारी असलेला, मोठा व्याधी झालेला त्याचे वर्णन आहे. उगाच कोणाचे वर्ण बदलला की तो आता म्हणणार आहे अशा अर्थ तो नाही. किंवा मूळ श्लोक लक्षात ठेवायचा की वित्तमांस, वित्तशोणित असे जे असतात त्यांना ते लावायचे असतात. पुढं तत्र प्रकृतिवर्णम अर्धशरीरे विकृतिवर्णम अर्धशरीरे वा वर्ण मर्यादा अविभक्तो एकमेकात मिसळले. मर्यादा सांगता येत नाही, रेश मारते असं नाही, अर्धदारी रेश मारायचं नाही. दाखवतात एक निळा एक गोरा असं, तसं नाही होत. यदि एवं कव्यम दक्षिण विभागेन यदि एवं पूर्व पश्चिम विभागेन यद उत्तराधर विभागेन यद अंतर्बहिर्विभागेन आतुरस्य आरिष्टम इति विद्यात्. एवं एव वर्ण विभाग तरी सांगितले. अर्ध शरीर, वरचं शरीर, खालचं शरीर, उजवीकडलं, डावीकडलं असं अंतर आणि बहिर. अंतर शरीर काळं आहे, बाहेरचं गोरं आहे. असे वेगवेगळे बदल व्हायला लागले. केवळ मुखात बदललं आहे, अन्यत्र बदललेलं नाही आहे असं होऊ शकतं. त्यालाही मरण आहे विद्या, विकृत वर्ण आहे. आपला विषय काय चालल्यामुळे आपल्याला परीक्षण किती करायला लागतं. आपल्याला वर्णपरीक्षण करावा लागतो. विकृत वर्ण आपल्याला कळला पाहिजे म्हणून प्राकृत कळला पाहिजे. किंवा फक्त अरिष्ट वर्ण आपल्याला उद्देश नाही आपला परीक्षा भाव काय असतो विषय. पुढं एवं एव वर्णविदो इथे अपि अन्यत्र मरण आहे. वर्तमान वर्णाय भवति. पुढं वर्णभेदेन ग्लानी हर्ष रोक्ष स्नेह व्याख्याता. पुढं तथा पिप्लुव्यंगशील कालक पीडकानाम् अन्यतमस्य आनने जन्मातुरस्य एवं मेव वा प्रशस्तं विद्यात्. नख नयन वदन मूत्र पुरुष हस्त दक्षिणादि विभागेन जन्मदृष्टं भवति एवं. पुढं नखनयन वदन मूत्र पुरुष हस्त पाद इत्यादिषु अपि च वैकारिक उक्तानां वर्णानाम् अन्यतमस्य प्रादुर्भावो हीनबलवर्णेन्द्रियद्रयेषु लक्षणम् आयुषः क्षयस्य भवति. आपण पाहतो, साधारणपणे पाहतो, पण त्याचं व्यवस्थित मांडणी वगैरे आपण केलेली नाही. हे सगळं बघतो आपण आणि पटकन सांगतो. पुढे यच्चान्यत् अपि किंचित् वर्णवैकृतम् अद्भुतपूर्वं सहसा उत्पद्येतानि निमित्तम् एव हीयमानस्य आतुरस्य शश्वत् तत् अरिष्टम् इति विद्यात्. असं आणखी विकृत वर्णन अकस्मात जन्माला आला तर तो विकृत आहे समजायचं आहे ना. असंच वर्णन स्वराचं आहे. स्वराधिकार आपण आता सोडून देऊया. स्वराचं असंच वर्णन आहे. आता भगवती चक्रापासून वाचा. भवतीचक्र यस्य वैकारिको वर्णः शरीर उपपद्यते अर्धे वा यदि वा कृष्णे निमित्तं न च सोडून द्या. सगळं वाटायची गरज नाही. चोवीस पासून वाचा.
एको वा यदि वा अनेको यस्य वैकारिकः स्वरः सहसा उत्पद्यते जंतु हीयमानस्य हीयमानस्य शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे कोणाचाही आवाज बदलला की लगेच तो मरणार आहे असं सांगायची गरज नाही. हीयमानस्य त्याचं रक्तक्षीण आहे, मांसक्षीण आहे, ओजक क्षीण आहे, वर्ण झालेलं आहे, भोजन बंद केलं आहे, व्याधीने पीडित आहे, त्याला सांगायला एक मार्ग मोकळा. यच्चान्यते किंचित यच्चान्यदपि किंचित स्वात् वैकृतम् स्वर वर्ण हो कुणाचं ते खालच्या वाक्यात बलमांस विहीनस्य बलमांस विहीनस्य तत्सर्वं मरण्याचं नाही. ज्यांचा बलमांस विहीन झालाय, क्षीण तर क्षीणतम क्षीण सुद्धा नाही, ते आणण्यासाठी या वर्णन आहे. सामान्य माणसाला हे लक्षणं पाहून तुम्ही तो मरणार आहे असं सांगायचं नाही. चला आता पुढचा अध्याय. पुढच्या अध्यायामध्ये हे सोडून देऊ. आता स्पर्शनीय तिसरा अध्याय घ्या, परिवर्षणीय. ते स्वरवर्ण झाले म्हणजे 2 इंद्रिय झाले. आता तिसरं इंद्रिय स्पर्श इंद्रिय. वाचा. वर्णेश्वरेच गंधेच रसेच उत्तम पृथक पृथक लिंगम मुमूर्षतां सम्यक स्पर्शेषु अपि निभवते. आता मागच्या अध्यायामध्ये वर्ण झाला, स्वर झाला, गंधही झाला आणि रसही झाला. आता स्पर्श सांगतात. स्पर्श प्राधान्येव आतुरस्य आयुषः प्रमाणवशेषं जिज्ञासुः प्रकृतिस्थेन पाणिना शरीरं स्थेन पाणिना असा एक शब्द वापरता, म्हणजे तो विभक्तीचा अर्थ करतो. प्रकृतिस्थेन पाणिना, त्याच्या दोघांची विभक्ती एकच आहे. शरीरमस्य केवलं स्पृशेत परिमर्शयित वा अन्येन. तुमचा हात चांगला नसेल किंवा तुम्हाला स्पर्शज्ञान नसेल, प्रकृत नसेल तर कुणाकडून तरी समजून घ्या. परिमृशता तू खलु आतुर शरीरम इमे. स्पर्श करताना खालचे भाव बघायचे. प्राकृत अवस्था आहे का विकृत अवस्था आहे हे भाव बघणं आवश्यक आहे. पहिलं वाक्य काय? सततम स्पंदमानानां शरीरदेशानां शरीरदेशानां अस्पंदनम्. अर्थ कळला का? शरीरात ज्या ज्या ठिकाणी स्पंदन आहेत तिथे स्पंदन आहे का नाही ते प्राकृत कळलं पाहिजे आणि मग अस्पंदन हे विकृती एक नाव काढ. मग स्पंदनं कुठे कुठे आहेत? सगळी लिहिली पाहिजे. जिथे दृश्य स्पंदन आहे, स्पर्श स्पंदन आहे, तिथे स्पंदन आहे. तिथे तुम्हाला स्पंदन कळतं. हात चालू आहे तिथे कळतं, तिथेही कळतं. छातीवर हात ठेवा तिथेही स्पंदन कळतं. नाभीजवळ नाव ठेवलं तर तिथेही तुम्हाला स्पंदन कळतं. वंशनाचे स्पंदन कळतं. गुडघ्याचे तुम्हाला स्पंदन मागच्या बाजूला कळतं. खाली घुट्याजवळ पण कळतं. खाली पाया लागलात तर तिथेही कळतं. मग एवढे स्पंदमान भाव आहे, त्या स्पंदन भावाचं परीक्षण तुम्ही करायचं, प्राकृत परीक्षण करायचं. आणि तिथे नसेल तर मग ती विकृती आहे म्हणून लक्षात घ्यायचं. आणि ती विकृती जर हीयमानस्य असेल तर हे डेव्हलप करायला पाहिजे की नाही? अस्पंदमान भाव किती परीक्षा करायचे लिहिले पाहिजे पेपरमध्ये, किमान इंडोरमध्ये लिहिले पाहिजे. इतके स्पंदमान भाव आहेत. आणखी असतील पुढे. आता एक झालं. आता पुढे नित्योष्मणाचे अस्पंदनम हा शब्द महत्वाचा आहे. स्पंदमानानाम भावानाम अस्पंदनम हे अभाव आहे. म्हणजे ग्रंथकारांनी अभाव द्रव्य मानलं आहे. व नित्योष्मणाम शिथिभाव. नित्योष्मणाम शिथिभाव. सगळे अवयव प्रायः गरम असतात अपवाद सोडला तर. त्यांचं उष्णता आणि उष्णतेचा अभाव हा परीक्षेला गेला पाहिजे. हा कशा परीक्षा? एक उदाहरण. एक तर हात लावून कळतं. काही वेळा अन्य पद्धतीने कळतं. तुम्हाला करायचं ते माहीत नसेल. खूप जुनी सिरियल आहे. एक 20-25 वर्षापूर्वी सिरियल आहे.
त्या सिरियलमध्ये बंगाली कथानक आहे. तिकडून एक वरात येते, मुलाची लग्नाची वरात येते. मुलगा येतो, घोड्यावर बसला आणि इकडून वेशीवरती त्याला स्वागत करायला मुलीचं केलं. ही वरात समोरासमोर आली. मुलीकडला एक म्हातारा माणूस म्हणतो की लग्नाची घाई करू नका, फार पुढे जाऊ नका, कुठल्याही कारणाने वेळ मागून घ्या, एक 15 दिवस महिना मागून घ्या, असं कानात सांग. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने हे करून काही अडचण आली आहे किंवा आपण लग्न पोस्टपोन करूया म्हणून त्यांनी सांगितलं. मग त्याला विचारलं तुम्ही कशावर म्हणालात? मला मुलगा घोड्यावर बसून आला होता, त्याच्या गावाहून इथपर्यंत आला होता, त्याला लावलेली चंदनाची होती अजून कोणी होती एवढ्याच्या ती वाढली कधी शिटी गावा. अशा अनेक पद्धतीने ओळखतात. म्हणजे एकदा लेट लावून तो वाहतच नाही आहे, शंका आहे काही करूया. मग तपासून बघणं, मग काय ते हायपोथर्मिया आहे का, हायपोथर्मिया किंवा या पद्धतीने ते करता येतं. किंवा नित्येशपणाम शिटी बाबा, नित्य उष्ण पाहिजे तेव्हा थंडगार व्हायला लागले. तर पुढं अर्थात हे सगळं करताना नियम काय ठेवायचा? नियमानस्य कोणाही गंमत नाही. मला कधी कधी हसू होतं, माझं तसं किती मोठं होतं. माझ्याकडे एक पेशंट आगो झाला, घरी आजारी होता आणि खूप घाम होतं म्हणून आकडा ॲडजस्ट केला आणि ॲडजस्ट केला. पल्स फिरवलं होतं म्हणून आधी लावलं. आधी लावताना चुकलं, मिस्टेक लोकल लावलं, मस्त सोल्युशन काय पर्सेंट लावलं येईल. फेल केला, घाम थांबवतो आणि टेम्परेचर सब झालं. हातपाय थंड का, डोकं थंड, हात थंड, पोट थंड, पाय थंड, प्रवेश थंड. आपला त्याला बेसन लावं, टायफॉइड लावं असं करतो, इतकं शैत्य. त्यात पुन्हा घाम झालं, त्या घामावर पक्क्याचा वारा म्हणजे त्याला थंडी व्हायला इतकं शैत्य. मग मी शेवटी आमचे काबरा नावाचे एक मित्र होते, त्यांना फोन केला होता, सर हा प्रॉब्लेम असा आहे, काय करू? अरे सर बहुत आसान है, उसको नॉर्मल सलाइन दे दो बस, एक दिन नॉर्मल सलाइन लाओ ठीक हो जाएगा. एक नॉर्मल सलाइन लावलं, पेशंट बरं नाही. आता हा अतिशैत्य हे पाहून दिलं म्हणलं की मशीन मारणारे म्हटलं ते प्लस किंवा शैत्य आहे. कारण काय आहे ते अकस्मात आहे, कारणाशिवाय आहे, वित्तमांश आहे, वित्तश्रवणिक आहे, जीर्णव्याधी आहे, गोष्ट वेगळी. पण पाहिल्याबरोबर सांगा, लवण उष्णाना, लवण उष्णात श्रेष्ठता. आम्ही नुसतं थंडगार पाणी देतोय आई म्हणून, लवण द्यायला पाहिजे, ते लोकात नाही झालं. लवण उष्णाना वाचून सुद्धा 6 रसात लवण उष्णात श्रेष्ठ आहे, पण ते डोक्यात नाही आले की त्या लवण दिली आपण. चल पुढं, नित्योष्मानाम शिटी व्हावा. आता इथे एक शब्द खूप महत्वाचा आहे, मृदुत्वम दारुणत्वम. मृदूनाम दारुणत्वम. तर दारुण शब्द हा ग्रंथात अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे.
दारुण हा शब्द मृदूचे विपरीत एकाला आहे. एक मृदू या अर्थाने आलाय आणि दुसरा दारुण शब्द व्याधी उपशक, व्याधी बरा होणार आहे का नाही तिथे तो शब्द आला, विसर्पात आला. अतिदारुण, तिथे काठिण्य हा शब्द नाही, हा व्याधी कठीण या अर्थाने शब्द आहे. तेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ विसर्पामध्ये 21 होते ना. हां कशाबद्दल एक मृदू आहे, त्याच्या मृदूचा अर्थ मग असा मृदू नाही घ्यायचा, तो मग लवकर बरा होणार या अर्थाने घ्यायचा आणि दारुणचा अर्थ अवघड असायचा. असाच शब्द विसर्पाच्या अध्यायामध्ये बघा, पान 559 श्लोक नंबर 6. दारुणं मृगम आशी विषम विशोकमन विसर्पांचे एकच शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. दारुण म्हणजे कठीण आणि कठीण शब्दाच्या संदर्भाने अर्थ बरा होण्याला कठीण असा अर्थ घ्यायचा. मग मृदूनाम दारुणत्वम, इथे स्पर्शनेंद्रिय चालले ना, मग इथे संदर्भ काय घ्यायचा, स्पर्शोपलब्ध दारुणत्व आणि मृदुत्व हाच घ्यायचा. लक्षणां खरत्वम, पुढचा शब्द महत्वाचा आहे. सता असत जे असतं ते दिसत नाही अशी अवस्था. याची टीका आहे का बघा, सताम असत भावाची. सताम असत भावा इति तत्र च वृषणादीनां सताम इति ज्ञेयं स्थूलम अवयानां अरिष्टे अपि अभावले. किती हो? 5 वरून 5 वरून 5 1 2 3 4 5 परिमर्शात. सताम असत भावा इति अत्र वृषादीनां सताम ज्ञेयं तुला नाही अर्थ असं करत नाही. ठीक आहे, सोडून द्या. सताम असत भावा पुढे हे वाचताना येतो. हो, वाताच्या गुणात दारुण शब्द आहे, तो कशा अर्थाने आला आहे त्याचं उभन करायला पाहिजे, तो कशा अर्थाने आला आहे. त्याचा एक गुण दारुण दिला आहे सुरुवातीला, ते विचार करण्यासारखा आहे. चला पुढं. स्वेदानुबंध हा संधीनां त्रंसुल संधीनां श्रवंश भ्रंश चवन आणि संधींचं श्रवंश भ्रंश चवन 3 शब्द आहेत. श्रवंश ईश्वर स्थगनं, भ्रंश बहुस्थगनं आणि तिथून वेगळाच होणं, बाहेरच पडणं, असे 3 शब्द आहेत. पुढं मांस शोणितयोर इति भावा दारुणत्वं स्वेदानुबंधं स्तंभो वा यच्चत् अन्यत् अपि किंचित ईदृशं स्पर्शानां लक्षणं भ्रूषविक्षोभनिमित्तं स्यात् इति. हे स्पर्शोपगम्य भाव तुम्हाला बघायचे. याचं मग आता विस्तारीकरण केलं पाहिजे की प्राकृततः असे किती आणि विकृती काय काय होऊ शकते. विकृतीचं वर्णन ग्रंथात आहे, प्राकृतीचं वर्णनही ग्रंथात असेल काही असणार नाही. तेव्हा ती प्रकृती तुम्हाला नोंदवायची आणि विकृती नोंदवायची आहे. तेव्हा परीक्षा विषयामध्ये हे सगळे मुद्दे आले पाहिजे. रोगी परीक्षा करताना आणि देश परीक्षा करताना, रोग आणि रोग त्या दोन्हीमध्ये देश परीक्षा करावी लागते, शरीर बघायला लागतं. ते करताना म्हणा रस पहिला कुठला आहे, स्पर्श नाही, वर्ण स्पर्श रस गंध या सगळ्यांचं परीक्षण करायचं आणि त्यात हे भाव तुम्हाला बघायचे आहेत. त्याचा विस्तार आपण एक विषय होतो करता विस्ताराचा कुठे करणार
क्लासला गेलो लेक्चरला गेलो. त्याच्याला एमडीचा विषय होऊ शकतो. निदानाचा पण संहितेमधला की इंद्रिय स्थान आपल्या स्पर्शज्ञ विषयांचा विस्तारीकरण, प्राकृत आणि विकृत. आता पुढचा श्लोक. तर हे असं तो अनुव्याख्यास्यामः. आता हेच विस्ताराने सांगतो का वाचक. तस्येचे परिमृष्टानां पृथगत्वेन पादजंघू पाद जंघूर जंघा उरु उरु स्फित गुद उदर पार्श्व पृष्ठ पृष्ठे शिका शब्द आहे. पृष्ठे शिका म्हणजे मेरुदंड, त्याच्या अवयवासह सगळा, किंवा पृष्ठे शिका एशिकासह, एशिकामध्ये बदलून जाणारी नाडी. पृष्ठवंश ही पृष्ठेशिका आहे, एशिकेसह पृष्ठेशिका आहे. तेव्हा पृष्ठेशिका, पाणी ग्रीवा पाणी ग्रीवा तालू ओष्ठ ललाट या सगळ्यांमध्ये विन्न घाम येतोय का, थंडगार आहे का, स्तब्ध आहे का, कठीण आहे का, वित्तमांस शोधित आहे का, हे सगळं बघायचं. आपल्याला अरिष्ट लक्षणं बघत नाही आहेत. आपण काय पाहतोय, प्रकृतीतः विकृतीतः इतकी परीक्षा तुम्हाला करायची आहे. म्हणजे पेशंट आला की त्याच्या या पाठीच्या कण्याला खालपर्यंत हात लावलाच पाहिजे, परीक्षण केलंच पाहिजे. हातात हात घेऊन हात घेतलाच पाहिजे, बघितलंच पाहिजे, पायाला स्पर्श करून बघितलाच पाहिजे. ही प्रकृती सवयच पाहिजे. ही रोगी आला की आपण नाडीवर हात ठेवतो, ठीक आहे, स्पर्श करतो, पण हे करताना अन्य अवयवही स्पर्शून बघितली पाहिजेत. त्यात मृदुत्व, दारुणत्व, सततन स्पंद बाळाला अभाव, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहणं एक रुटीन झालं पाहिजे. त्याला फार वेळ लागत नाही. एका नजरेत कळतं, एका स्पर्शात कळतं, पण ते केलं पाहिजे. ते चुकता कामा नाही. ते पेशंट माझ्याकडे फक्त याच्याकरता आला होता, मी बघितलं, देऊन टाकलं ना, सगळं बघितलं पाहिजे. आणि बघितलं की मग नजर पक्की होते, आणि ही नजर पक्की झाली की चिकित्सा सोपी होते. माझ्याकडे नागपूरला असताना एक पेशंट ॲडमिट झाला, 2-3 दिवस मी सुट्टीवर होतो, बाकीच्याने बघितला, आणि टेम्परेचर आहे म्हणून आला. मी चौकशी केली, टेम्परेचर केव्हा असतं, काय असतं. सरळपणे इमिराईज ऑफ टेम्परेचर, लॉस ऑफ वेट अशी लक्षणं घेतली. आणि माझी पद्धत, मी ज्या दिवशी माझं ओपीडी नसते त्या दिवशी संपूर्ण पेशंट बघतो. जेवढे असतील तेवढे पेशंट परिपूर्णपणे बघतो. त्यामुळे मी पेशंटला म्हटलं, शर्ट काढा, चेस्ट पाहिली, ॲब्डोमेन पाहिलं, म्हटलं पाठीकडे वळा. पाठीकडे वळल्यावर त्याच्या पाहिल्यावर लक्षात आलं की त्याला स्पॉट्स पडले. संपलं डायग्नोसिस. तिथेच झालं नक्की की याला TB आहे. मग एक्सरे काढला, तोही पॉझिटिव्ह निघाला. पेशंटला ट्युबरक्युलोसिस ट्रीटमेंटला पाठवून गेलं. पण एक परीक्षणाशिवाय नाही काय, ते तुम्हाला करता आलं. आणि परीक्षण जर तुम्ही काढलं तर चुका खूप होतात. परीक्षण, प्राकृत परीक्षण आणि विकृत परीक्षण तुम्हाला पाहिजे. पुढे आता चिन्हम झालं. परिवेशिवाय पृथक्त्वेन, इथून पुढे तस्य चेत परिमृश्यमानानि पृथक्त्वेन गुल्फ जानुवंक्षण गुद वृषण मेढ्र नाभि अंसर स्तन मणिकपर्शुका धनुनासिका कर्ण अक्षी भ्रू शंखादीनि व्यस्तानि शूकानि स्थानेभ्यः चन्नानि वा स्युः परासुरयं पुरुषो अजलात् कालं
नरिष्य इति विद्या. आणि सगळे अवयव तपासायचे तुम्हाला घातलं. परशुका आली आहे किंवा परशुका परीक्षेने सहज होतं. हात लावला की जर हे असेल, फ्रॅक्चर असेल किंवा एडिमॅटिस असेल, इन्फ्लम असेल, त्या व्याधी असेल, तुम्हाला पटकन कळणार आहे. मी पाहिलंच नव्हतं, नाही कळत आणि मग शिकणार. कोणा कसं सांगितलं असेल, पुन्हा सांगतो. माझी आई, मी नांदेडला होतो, माझी आई मुंबईला होती. तिचा मला वारंवार निरोप यायचा, तुम्हाला उलटे होते, औषध दे. सारखी होते, कोरडे होते. मी पत्राने तिला कळत नाही. एक दिवस मला काय वाटलं की त्यावेळी जाऊनच होतो म्हणून मी घरी गेलो. आणि घरी गेल्यावरती आईला म्हटलं जरा पलंगावर झोप बघूया, मला बघू दे. मी तिच्या पोटाला हात लावला, उडालो होतो. लिव्हर नॉट ओनली पल्पेबल, फर्म कन्सिस्टन्सी, वित्तमांस शिवून येतं. डॉक्टरकडे घेऊन गेलो. त्यांच्या जो कोणी फिजिशियन, त्यांचा MD फिजिशियन, त्यांच्याकडे कीर्तन चालू होतं, त्यालाकडे घेऊन गेलो. मला म्हणलं सर युअर पेशंट आर डॉक. हो आय काय कसं वगैरे. कसं इफ यू डोंट माइंड आय वुड लाईक टू आस्क वन क्वेश्चन टू यू. हॅव यू एक्झामिन्ड हर ॲबडोमेन? हॅव यू पाल्पेटेड इट? सर प्लीज डोंट डू इट. आणि झोपलं. आणि मी तरी पोटावर हात ठेवला आणि त्याला दगडून घाम शेकला की पाल्पेबल फ्रॉम कन्सिस्टन्सी पाहिल्याबरोबर. नसेल इट इज कॅन्सर. दिवस आय मिसलेट म्हटलं, डझंट मॅटर. इट हॅपन्स विथ मी ऑल्सो मेनी टाइम्स. मग ते कन्फर्म झालं. पुढे मी म्हटलं काही करायचं नाही, घरी आणलं. ते 15 दिवसांनी गेलं. जर पाहिलंच नाही तर तुम्हाला कळणार आहे का? मग तुम्हाला प्राकृत माहीत असेल तर विकृत कळणार आहे का? प्राकृत कळलं, मग विकृत कळलं. विकृतीचे प्रकार कळले पाहिजे. मृदुत्व, दारुण, हे दारुण असतं, हे कळलं. आणि जे अनेक चिकित्सक व्यवस्थित होतं पण लक्षात नाही येत म्हणण्यापेक्षा चलता आहे असं होतं. कधी सवय लावू नका. चलता हे सवय लावू नका. पेशंटकडून पैसे घेतो ना, मग त्याला पूर्ण समाधान आणि आपल्याला पूर्ण समाधान मिळालंच पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण परीक्षणाला काही वेळ लागत नाही, त्या नजरेत सगळं होतं. आणि मग एखादा विशिष्ट भाव वाटला की जरा त्या अनुषंगाने तपासून बघायला हरकत नाही, त्या अनुषंगाने. पण परीक्षण केलं पाहिजे. तुमचा रजिस्ट्रार होता एक महाराज, हुशार, अतिशय हुशार. MPSC टॉप आला महाराष्ट्रात. पहिला MPSC महाराष्ट्रात आयुर्वेदिक. डॉक्टर झाला, मेडिकल ऑफिसर झाला. एकदा काय झालं, एक पेशंट ॲडमिट झाला टेम्परेचर म्हणून. मी ॲडमिट केला आणि त्याला सांगितलं तो बघ. त्यांनी बघितला, ट्रीटमेंट सुरू केली. मग 1 वाजता पुन्हा राऊंड घ्यायला गेलो. ॲडमिट पेशंट प्रत्येक पुन्हा पास होतो. ॲडमिट केलेला पेशंट पाहिल्याशिवाय मी घरी जात नव्हतो. मग तो पाहायला गेला मी किती टेम्परेचर काय. आता म्हणजे 104. पेशंट टॉक्सिक दिसतोय, काही आमचे प्रॉब्लेम. तो काय बोलला, बहुतेक त्याने पाहिला नसावा. मग पेशंटला विचारलं, भैया कुछ जखम वगैरे है? तो म्हणला हां, माझ्या पायाला 2 महिन्यापासून जखम आहे. झालं डायग्नोस, तिथेच झालं. पेशंट शेजार रेफर केला, जखम स्वच्छ केली, एक ट्रीटमेंट दिली, पेशंट बरा झाला. पण नसतं तर नाही, नसतं बरं तर कुठं आला असतं. मग मी आपला 8 दिवस लागणार, मग कोणकडे असतो, इकडे आणखी काय प्रॉब्लेम झाले असतो. पेशंट लवकर बरा करायचं म्हणजे मला पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे. त्यात चाललं करून टाकायला चाल कळलं. आता हे असंच वर्णन आणखी विस्ताराने आहे, विकृतीचं वर्णन आहे, जे आपण आता नको होतो. तुम्हाला विषय कळला ना, इतके सगळे अवयव तुम्हाला बघायचे. मग याचे प्राकृतीचं वर्णन, विकृतीचं वर्णन ग्रंथामध्ये ठिकठिकाणी आहे.
प्रत्येकाचं आहे. म्हणजे त्वचा रोगाचंही आहे, घरच्या रोगाचंही आहे, अनेक व्याधींचं आहे. हे सगळं तुम्हाला, पण इतके विषय तुम्हाला रोगी परीक्षा करताना बघायचे आहेत. पण एकदम दाखवलं की याचं वर्णन आयुर्वेदात नाही आहे, केलेलं नाही आहे असं तुम्हाला वाटता कामा नाही आहे. तो विषय प्रगत नाही केला आहे, हा डेव्हलप करायला पाहिजे ना. निदानाचं पुस्तक लिहिल्यावर निदान नावाचा विषय जर वेगळा असेल तर एक पुस्तक लिहून परीक्षेभावाचं वर्णन यायला पाहिजे की नाही. या प्राकृत विकृत त्यातले टप्पे आणि त्या कोणत्या टप्प्यात येतो, कोणत्या अवस्थेत येतो, हे पुस्तक घ्यायला पाहिजे की नाही. झालं पाहिजे दोन, आणि त्याचं दोषानुकरण हे सगळं झालं पाहिजे. चला आता आपण मूळ आपल्या इथपर्यंत पुरे, एवढं आता पुरे. विस्ताराने आपण जेव्हा इंग्रजस्थान वाचू तेव्हा इंग्रजस्थान पूर्ण वाचू, तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत वर्णात सुद्धा, याच्यात सुद्धा बरं का. गंध पुष्पितकामध्ये एकदा श्लोक 11 काढा, द्वितीय अध्याय, दुसरा अध्याय, श्लोक 11. समासेन अशुभान गंधान अनेकत्वात्वेन अथवा वा पुनः आदिग्रेत यस्य गात्रेषु तम विद्यात पुष्पितम पुष्पितम, त्याला पुष्पित म्हणायचं. विकृत गंध जर पुढे येत असतील तर त्याला पुष्पित म्हणायचं. पुष्पित म्हणजे अरिष्ट लक्षण युक्त. त्यानंतर पुढे आप्लुत्य, आप्लुत, अनाप्लुते काये यस्य गंधः शुभाः अशुभाः व्यत्यासेन अनिमित्ताः स्युः. ज्याच्या शरीरात अनिमित्त चांगले किंवा वाईट गंध येतात तर यथा चंदनं पुष्टम सगरम अगरून मधुनीचे हिचे प्राकृत वर्ण हे शुभवर्ण वर्ण आणि तसेच हे अशुभ वर्ण आहे बघा. अशुभ रस माल्यम मूत्र पुरुषेचे मृतानी गुणप्राणीचं ये चान्य विविधात्मानो गंधा विविध योनयाः ते अनुमानन विज्ञया प्रकृतीतून गतः. ही लक्षणं सुद्धा विकृत लक्षण आहेत किंवा प्राकृत गंध आपल्याला माहीत पाहिजे, विकृत गंध माहीत पाहिजे. त्याचंही परीक्षण आपल्याला पटकन करता, तिची नोंद करता आली पाहिजे. नाही सापडलं ना. त्यानंतर 17-18 रसज्ञानमतः परम आतुराणां शरीरेषु वक्षते विधिपूर्वकं यो रसः प्रकृतिस्थानं नराणां देहसंभवात् स एषां चरमे काले विकारं भजते द्वयम्. जो प्राकृतिक वर्ण असतो तो ह्या काळामध्ये रसाचा तो चरमास्थेला असलेला असतो, अत्यधिक झालेला असतो. कश्चित् एव अस्य वैरस्य अत्यर्थम उपपद्यते. कधी कधी हा रसही निघून जातो, त्याला वैरस्य विकृत रस यायला लागतात. स्वादुत्वम अपरश्चापि विपुलं भजते रसः तम अनुमानेन विद्यात् विकृतिम आगतम मनुष्यो ही मनुष्यस्य कथम रसम अवाप्नुयात्. प्रश्न केला की मनुष्याचा रस माणसाने कसा ओळखायचा, तो अनुमानाने ओळखायचा. माक्षिकाश्च एव युकाश्च दंशाश्च मशकैतः विरसात् अपसर्पन्ति जंतो लांब जातात आणि रसाचा अतिरेक तो जवळ येतात. पण जर विकृत जर ते लांब जातात अत्यर्थ रसिकम कालपक्वस्य माक्षिका. असे विविध. आता विमानस्थानातच विमानस्थान चौथा अध्याय श्लोक क्रमांक 7.
सापडलं? वाचा. प्रत्यक्षतस्तु प्रत्यक्षतस्तु खलु रोगतत्वं बुभुत्सुः सर्वेंद्रिये ज्याला रोगतत्व जाणून घ्यायचं आहे, रोगतत्व जाणून घेण्याची ज्याला इच्छा आहे, रोग जाण्याची इच्छा आहे, दोष जाणायची, व्याधी अवस्था, अधिष्ठान इत्यादी ज्याला जाणून घ्यायचं आहे, त्यांनी काय करायचं? सर्वेंद्रियैहि सगळ्या इंद्रियांनी सर्वान इंद्रियार्थान आतुर शरीरगतान आतुर शरीरगतान परीक्षेत त्याच्या शरीरात केलेले प्रत्येक अर्थ तपासायचे आहेत. पाचही इंद्रियांनी पाचही अर्थ तपासायचे आहेत. अन्यत्र रसज्ञानात रसज्ञान सोडून बाकीचे तुम्हाला प्रत्यक्ष करायचे आहे. पुढे तर यथा अंतरपूजन पहिला शब्द काय आहे? अंतरपूजन तपासायची आहे. मग स्टेथोस्कोप लावला तर बिघडत नाही, पण बघायची आहेत ती. त्यातलं प्राकृतत्व काय आहे, विकृतत्व काय आहे ते कळलं पाहिजे. दर्शनाने बघायचे आहे, स्पर्शनाने बघायचे आहे. दर्शनाने तुम्हाला रिव्हर्स पेरिस्टाल्टिक दिसल्या पाहिजे. प्राकृत उच्छेद कसा असतो, विकृत उच्छेद कसा असतो तो कळला पाहिजे. आणि म्हणून प्राकृत रोगी सतत पाहिल्याचे विकृत आपोआप कळायला. म्हणजे पेशंट पाहिल्याबरोबर तुम्हाला त्याच्या पोटाचा आकार पाहिला की अंदाज यायला लागतो की याला काय आहे. आणि म्हणून या परीक्षा प्राकृताच्याही करायच्या आणि विकृताच्याही करायच्या. पुढं संधिस्फुटनम अंगुली परवाना पुढं स्वरविशेषांश्च ये च अन्ये अपि केचित् शरीरोपगताः शब्दाः. अन्य व्याधींमध्ये जे काही शब्द असतील ते सगळे तुम्हाला प्राकृत कळले पाहिजे आणि विकृती कळले पाहिजे. म्हणजे उदस्थानात तुम्हाला शब्द येतात ते कळले पाहिजे. हृदयावर तुम्हाला शब्द ऐकू येतात ते तुम्हाला कळले. प्राकृत काय विकृत काय ते कळले पाहिजे. प्रत्येक स्थानात होणारे प्राकृत शब्द इथे अंतरपूजन म्हटलंय. अंतरपूजन येतात तर अन्य स्थान काही शब्दाचे असते तुम्हाला ते कळले पाहिजे. त्याचं तुम्हाला पुढं श्रोत्रेण परीक्षित वर्णसंस्थान प्रमाणछाया शरीर प्रकृती विकारो चक्षु वैषयिकानि यानि अन्यानि उक्तानि अनुक्तानि तानि चक्षुषा परीक्ष्य. रसन्तु खलु आतुरशरीरगतम् इंद्रियं वैषयिकम् अपि अनुमानात् अवगच्छेत् न हि अस्य प्रत्यक्षेण ग्रहणम् उपपद्यते. तस्मात् आतुरपरिप्रश्नैर्नैव आतुरमुखरसं विद्यात् अपसर्पणेन तस्य शरीरवैरस्यं माक्षिक उपसर्पणेन शरीरमाधुर्यं लोहितपित्तसन्देहे तु किं धारी लोहितपित्तं वेति श्वकाकभक्षणाधारी लोहितम् अभक्षणात् लोहितपित्तम् इति अनुमातव्यम्. एवं अन्यानि अपि आतुरशरीरगतान् रसान् अनुनिमित् गन्धास्तु खलु सर्वशरीरगतानि आतुरस्य प्रकृतिवैकारिकान् घ्राणेन परीक्षितः. स्पर्शजपाणिनां प्रकृतिविकृतिं युक्तम् इति प्रत्यक्ष अनुमानात् उपदेशस्य परीक्षणं. या सगळ्या परीक्षा व्हाव्या. म्हणजे रोगी परीक्षा आणि रोग परीक्षा करताना या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. दर्शन स्पर्शन प्रश्नही परीक्षेतात रोगिणम. आणि मग बाकी सगळं सुद्धा या पंचज्ञानेंद्रियाने तुम्हाला तपासायचं आहे. प्रश्न परीक्षेने शास्त्राने तपासायचं आहे. कळला विषय? आणखी विस्तारभरात उदाहरण देऊन करता येईल. मग त्याचे प्रत्येकाची विकृती काय आहे, स्थान काय आहे, हा सगळा विषय आपण डेव्हलप करायचा आहे. पुढे चल मूळ श्लोक पाहूया. अष्टांगहृदय अध्याय पहिला श्लोक क्रमांक 23. जांगलम पान क्रमांक 5. जांगलम वातभूयिष्ठम अनुपम तु कपोलपणम साधारणम सममदम त्रिधा भूदेशम आदिश. जांगलम वातभूयिष्ठम अनुपम तु कपोलपणम. आता याच्यावरती भाष्य करण्याची गरज नाही. तर करायचं आरोप कुणाला म्हणायचं गरज नाही ना. पुढे क्षणादीर व्याधी अवस्थाच कालो भेषज योग. आता व्याध्यवस्था कालाचं वर्णन करतात. काल क्षणादी हे
निमेष म्हणजे क्षण, कापलेलं होतं त्याला निमेष म्हणतात. त्याच्यापासून परार्धापर्यंतच्या अनेक काळ आहेत. त्या काळांचं वर्णन, त्या काळातही तुम्हाला ज्ञान पाहिजे. म्हणजे त्याच्यात विविध जे हे आहेत, घटिका फलं असे पूर्वीचे, आता आपण मिनिट म्हणूया, सेकंद मिनिट म्हणूया. त्या काळाच्या प्रत्येक नाडी किती आहे, किती किती आहे म्हणजे कसं बोलतात, त्याला मला काळाची मर्यादा आहे ना, 1 मिनिटात किती आहे असं, त्यासाठी काळाचं ज्ञान माहीत आहे असं. मग काळ हा, त्यानंतर मग काळाचा आणखी एक उपयोग तुम्हाला की ऋतू कोणता आहे तो काळाने कळतो. म्हणून काळ हा एक वेगळा विषय ज्ञानाचा आहे. प्रत्येक काळाला स्वतःचा दोष आहे. ग्रीष्मात वातसंचय होतो, वर्षात वातप्रकोप होतो, शरदात वातशांत, असं 12ही महिन्यात दोषांचा संचयारी अवस्था आहे, त्यालाही काळ म्हणतात. त्यानंतर व्याध्यवस्था आहे, त्यालाही काळ म्हणतात. दोषांची दैनंदिन अवस्था आहे, दिवसा सकाळी क्लेशमा असतो, दुपारी पित्त असतं, सायंकाळी वयाचंही असतं, असं वयतः. हे सगळे काल तुम्ही परीक्षणात तुमच्या आले पाहिजे की काळ कोणता, तो दोष कोणता आहे. किंवा क्षणाआधी व्याध्यवस्था बदलते. आणि म्हणून पश्चन आर्तान प्रतिक्षणम असं वाक्य आहे. आर्ताला प्रतिक्षण बघायचं आहे, कारण अवस्था बदलते. सामाची निरामावस्था येते, साध्याची असाध्य अवस्था येते. कधी कधी प्रतिपत्तीज्ञ त्या क्षणाला काही व्यतिरिक्त नव्हते की जे त्रासदायक असते आणि म्हणून प्रत्येक क्षण डोक्याला तपासलं पाहिजे, म्हणजे तपासलं पाहिजे आणि लक्ष असलं पाहिजे. पश्चन आर्तान प्रतिक्षण, आणि म्हणून क्षणागर व्याध्यवस्थाचे चालो पुढं. मग त्याचं एक काळ आणखी भेषजातही आहे, भेषज काळ पण आहे. औषध कोणत्या काळात द्यायचं तेही वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे क्षणागर व्याध्यवस्थाचे चालो भेषज योग होतो. भेषजाचा योग कशी कशी करायची त्यालाही काळ लागतो पुढं. शोधनम शमनम च इति समासात औषधम दिल्या. शोधनम च शमनम च. शरीराशानां दोषाणां क्रमेण परमौषधम बस्तिर्विरेको वमनम तथा तैलं घृतं मत. आता बस्तिर्विरेको वमनम हे 3 शोधनम आहेत आणि 3 शमन आहे. धीधैर्य आत्मादि विज्ञान मनोदोषोषधम परम. ही मनोषध ही धैर्य आत्मादि विज्ञानम मनोदोषोषधम परम. विषद्रव्याणि उपस्थाता रोगीपाद चतुष्टयं. दक्ष तीर्थशास्त्र श्लोक घेऊ शकतो. हो, मस्त वाचून पुढे गेला. दक्ष तीर्थार्थशास्त्रास्त्रो दृष्टकर्मा शुचिर्भिषक. तीर्थार्थशास्त्राची टीका वाचा. तीर्थात उपाध्यायात विदिताम गमात आतो गृहीता शास्त्रार्थो येन स तीर्थशास्त्रार्थ. 5 नंबर किती आहे? 5 क्रमांक 17. उपाध्याय विदिता तीर्थात उपाध्यायात विदित आगमात आदत्तो आगमात तो गृहीत शास्त्रात येणं सह तीर्थात. इथे तीर्थ शब्द हा महत्वाचा आहे. तीर्थात इथे गुरुमुखात विदित आगमात. गुरुमुख कसं की ज्याला संपूर्ण शास्त्राचं दृष्टकर्मा कृतकर्मा अभ्यस्त कर्म आहे. गुरु असा पाहिजे. गुरुमुखात ही पुढचं विशेषण आहे. तीर्थात
विधीचं आगमात ज्याला शास्त्र माहीत आहे सगळं, त्यांनी चरक वाचलाय, सुश्रुत वाचलाय, काश्यप वाचलाय, विविध शास्त्र वाचली आहेत, आवश्यक शास्त्र सगळे वाचली आहेत, दृष्ट कर्म आहे, कृतकर्म आहे, अभ्यस्त कर्म आहे, आणि त्याच्याकडून ज्यांनी शास्त्र शिकले त्याला म्हणतात तीर्थार्थ शास्त्र आहे. तीर्थार्थ, आत्त म्हणजे प्राप्त, तीर्थार्थ प्राप्त शास्त्रार्थ. ज्याने अशा गुरुकडून शास्त्र शिकलाय त्याला भिषक म्हणतात. त्याचे गुण उत्तम गुण आहेत. दक्ष तीर्थार्थ शास्त्रातो दृष्ट कर्मा, ज्याने कामं अनेकदा पाहिली आहेत आणि केली आहे, अभ्यस्त आहे, त्याला उत्तम भिषक म्हणतात. शुचिर भिषक. पुढं बहुकल्पम. आता शुची शब्दाची टीका वाचा. शुची ही कायवांग मनो व्यापारे अमले अमलही व्यापारही काय चुकलं का? कायवांग मनो व्यापारही मलिमसही अपरामृष्ट, यांच्या अशुचित्वाने जो व्याप्त नाही आहे, अलिप्तवान, अलिप्सावान, ज्याला आता स्पर्श झालेला नाही आहे, या मलिन व्यापाराचा स्पर्श झालेला नाही असा अलिप्सवान, याला फारशी राग नाही, आसक्ती नाही आहे असा. पुढं अर्थोपजीविका हे तो हो न करोती, वैद्यकीय व्यवसाय पैसा कमावण्यासाठी करीत नाही. परम धर्मोपार्जने शुची ही, त्याला शुची म्हणतात. कसं करायचं? ते उपजीविकेचं साधन नाही. चल पुढं. बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्य औषधम. अनुरक्तः शुचिर्दक्षो बुद्धिमान परिचारकः. आढ्योरोगो भिषक्वशो ज्ञापकः सत्त्ववान् अपि. साध्यो असाध्य इति व्याधिर्विधा तौ तु पुनर्विधा. सुसाध्यः पृष्ठसाध्यश्च व्याप्यो यश्च अनुपक्रमः. सर्वौषध क्षमे देहे यूनः कुंतो जितात्मनः. अमर्मगो अल्पहेतु अग्ररूपरूपो अनुपद्रवः. पुन्हा वाचा. सुख सर्व औषधक्षम. सर्व औषधक्षमाचा अर्थ आहे की आवश्यक असेल तर तीक्ष्ण औषध सहन करू शकतो. प्रत्येक वेळेला मृदूच द्यावं पाहिजे असं नाही. सर्व औषधक्षम गमन द्यायचे आहे, तयारी आहे, सहन करू शकतो. रक्तमोक्षण करायचं आहे, तयारी आहे. तेव्हा सर्वौषधक्षमे देह असं शरीर आहे. पुढे यून हा तरुण आहे, जितात्मा आहे, म्हणजे स्वतःवर नियंत्रण आहे. नियंत्रण किती पाहिजे? खूप महत्त्वाचा विषय आहे. नागपूरला एक पेशंट झाला, त्याला तो इंटरस्पिशियल काहीतरी डिसीज आहे, तो फायब्रोसिस ऑफ द लंग असं काहीतरी डिसीज आहे, मोठा डिसीज आहे. तर गेले 5-6 वर्ष आजारी आहे आणि घरी सिलेंडर ठेवलेलं आहे आणि गरज पडली तर तिथल्या तिथे ऑप्शन देत होतं. माणूस मोठा आहे, पत्रकार आहे, धनवान आहे आणि चांगला आहे. पत्रकार असूनही सच्चीर आहे. तर तो त्या आयुर्वेदाकडे वैद्याकडे आला. मग याने उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यावरती पेशंट ते ऐकायला तयार. काही नियम सांगितले, ऐकायला तयार. मी काही कामानिमित्त नागपूरला गेलो होतो. म्हणलं सर तुम्ही सांगून बघा, ऐकलं पाहिजे म्हणून मी गेलो सांगायला. तर मी इतका वैतागलो. सगळं त्यांचं, माझं बोलणं झालं, त्यांचं बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं तुमचं खाण्यावर एवढी आसक्ती का आहे? तिकडे उत्तर ते मिळेल. एवढी आसक्ती खाण्याची तुम्ही अमुक खाऊ नको, तमुक खाऊ नको, मग संध्याकाळी खाल्लं करेल का? मग हे खाल्लं करेल का? इतकं करून शेवटी मी कधी न चिंताला म्हणून त्याविषयी
चिडलो आणि शांतपणे म्हणालो, म्हणजे एवढी आसक्ती काय खाण्यावरती, बरं व्हायचं नाही का तुम्हाला? आणि शेवटी आदेशाने बाई नाही. इतकी आसक्ती पेशंटला असते ना. आणि म्हणून चिकित्सा करताना माझं ऐकणारच का तर चिकित्सा करतो, नाही तर जात नाही तर यशच नाही ना. आणि कसं असतं आता की तुम्ही सांगितलं पेशंटला पाणी जास्त पिऊ नको, तो काय म्हणतो असं कुठं असतं का? मग जेव्हा पेशंट झालं तर काय करतात असं म्हणून तर तुमचं ऐकत नाही. मग त्याला सांगायचं की तू माझ्याकडे येऊ नको, आणि तुला माझं ऐकायचं असेल तर फक्त 8 दिवस येऊ, तुला बरं वाटलं तर पुढे येऊ नको. आणि ही इतकी लोकांची खाण्यापिण्याची आसक्ती असते, किंवा तो आत्मवान पाहिजे, जितात्मा पाहिजे, नाही म्हटलं की नाही. आणि काही पेशंट इतके सुंदर असतात की तुम्ही सांगेपर्यंत ते ऐकत नाही. तुम्ही सांगायला विसरलं तर तेवढेच कंटिन्यू ठेवता, ते आता बंद कर, सांगायला लागतं पुन्हा की बघ फार नको आता घ्या. किंवा जितात्मा पाहिजे, पुढं अमर मगो, व्याधी मर्मात गेलेला असू नये. पुढे अल्पहेतू, फार हेतू असू नये. पुढं अल्परूप, अल्पहेतू, अग्ररूप, अग्ररूप म्हणजे पुरुरूप, अल्प अग्ररूप, पुरुरूप कमी आहे, आणि अनुपद्रवा, उपद्रव झालेला नाही. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, काय? अतुल्य दृश्य देश, अतुल्य देश, अतुल्य ऋतू आणि अतुल्य प्रकृती. 4 गोष्टी आहेत तर बघायचं. आणि रोगपरीक्षा होताना तुम्हाला काय बघायला पाहिजे? दृश्य काय आहे, हेतू काय आहे, दोष काय आहे, दृश्य काय आहे, ऋतू कोणता आहे, देश कोणता आहे. हे जर अतुल्य असतील तर व्याधी लवकर बरा होणार आहे. काही वेळा व्याधी आपोआप बरा होतो, ऋतू बदलला की पेशंट बरा व्हायला लागतो. तुम्हाला वाटतं मी बरा केला, तसं नसतं. ऋतूनं बरा होतो पेशंट अनेक वेळा. चला पुढे. ग्रहेषु अनुगुणेषु एक दोष मार्गो नवः. आता ग्रहेषु अनुगुणेषुची टीका बघा. या टीका मुद्दाम वाचा, दोघांचे, अरुण दत्ताची आणि हेमाद्रीची, कारण हा विषय याचा आहे. कोण टीकाकार काय अर्थ सांगतो तुला? संशयाचा विषय हा. ग्रहावरती विश्वास ठेवायचा नाही. ग्रहेषु, ग्रह, तारका, नक्षत्राचा विश्वास ठेवायचा का नाही? ग्रहेषु अनुगुणेषु इति ग्रहा सूर्यादयः तेषु अनुगणेषु अनुकूल राशी स्थितेषु शोभनस्थानगतेषु सत्सु. इतकं सगळं असेल तर रोग बरा होणार आहे, याच्यावरती विश्वास ठेवायचा का नाही? आता याच्यावरती हा काय म्हणतो, हेमाद्री काय म्हणतो? खालून चौथीवर. अनुकूल ग्रहत्वं प्रतिकूल ग्रहत्वं प्रतिकूल सर्व ग्रहत्वं. असं आहे का नाही बघायचं. सांगितलं अनुकूल ग्रहत्व पाहिजे, प्रतिकूल ग्रह पाहिजे, आणि प्रतिकूल सर्व ग्रहत्व. सगळे ग्रह प्रतिकूल असेल तर रोगी बरा होणार नाही. काही अनुकूल, काही प्रतिकूल